Hello students, welcome once again. So let's start with the new topic and the topic is semiconductor devices. Okay? Already last lecture ला आपण 11 चा semiconductor बघितलेला आहे ज्याच्यामध्ये semiconductor related basic information होती. Like semiconductor कसे तयार होतात, semiconductorच्या काही properties, semiconductorच्या काही characteristics, semiconductorचे काही applications. आणि तेच ॲप्लिकेशन्स थोडंसं इन डिटेल आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. म्हणजे ते ॲप्लिकेशन्स म्हणजे सेमीकंडक्टरपासून तयार केलेले ॲप्लिकेशन्स. इट मीन्स द ॲप्लिकेशन्स ऑफ द सेमीकंडक्टर दॅट इज सेमीकंडक्टर डिव्हायसेस. बिकॉज सेमीकंडक्टर डिव्हायसेस आर मोस्टली कॉमनली यूज्ड इन द इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक और modern physics field, we can say that. So we have number of applications of the semiconductor devices. Nowadays we are using many electronic gadgets, so most of electronics gadgets are working on the semiconductor devices. Those maybe are diode, transistor, the different types of ICs, amplifiers, oscillators. So we have number of applications of the semiconductors. Okay, so in this topic we are going to discuss the semiconductor devices. Actual devices कुठले कुठले आहेत आणि त्या डिव्हाइसेसचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तसं बघितलं तर हा सुद्धा पूर्ण थेरॉटिकल टॉपिक आहे. फार तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टरची फक्त एक मॅथमॅटिकल कंडिशन बघायला मिळेल. अदरवाईज ऑल द पॉईंट्स आर थिओरॉटिकल. इट मीन्स यू हॅव टू रिमेंबर व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन, व्हॉट इज द वर्किंग, व्हॉट आर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक, व्हॉट आर द की पॉईंट्स. हे सगळं थोडंसं तुम्हाला रिमेंबर करावं लागेल, वाचावं लागेल, पाठांतर करावं लागेल, किंवा आज सांगितलं म्हणजे आज लक्षात राहिलं असं होणार नाही. हे सारखं वाचल्यानंतर त्या गोष्टी लक्षात राहतील आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सोडवायला मदत होईल. मी ऑलरेडी सांगितले की सेमीकंडक्टर आणि सेमीकंडक्टर डिव्हायसेस दोन्हीही टॉपिक एकाच फील्डमधले आहेत. सो 11th आणि 12th, सो ॲव्हरेज 4 क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावरती बघायला मिळतील. त्यामुळे 4 क्वेश्चन्स म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. परफेक्ट मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे याचा किती सिरियसली अभ्यास करायचा तर हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. थोडंसं तुमचं जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगमध्ये जे अवघड टॉपिक आहेत ते थोडे स्किप करा. बट जे इझी टॉपिक आहेत ऑलमोस्ट 40 मार्क्स तुम्हाला देऊ शकतात, त्या 40 मार्क्सवरती कॉन्सन्ट्रेट करा. मग ते 40 to 40 मिळण्याचे चान्सेस जास्त असतील. लक्षात आलं? ओके, सो लेट स्टार्ट विथ द डिव्हायसेस. आता डिव्हायसेस म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगितलं. सगळ्यात पहिलं डिव्हाइस जे आहे ते डिव्हाइस आहे रेक्टिफायर. ओके, सो फर्स्ट डिव्हाइस इज सपोज rectifier and its application is rectification. its application is rectification. आता rectification म्हणजे नक्की काय? It is one of the process which can convert some part of AC to the DC. म्हणजे AC to DC कन्वर्शन करण्यासाठी या रेक्टिफायरचा यूज केला जाईल. बट याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हे जे AC आहे ते ठीक आहे, हे परफेक्ट AC आहे, हे इनपुट आहे आपलं, बरोबर ना? दिस इज द इनपुट, परफेक्ट. ओके, बट दिस इज नॉट परफेक्ट. म्हणजे जे आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते नॉट परफेक्ट. दिस इज नॉट परफेक्ट. मग काय आपल्याला थोडंसं पार्शियल मिळेल. पार्शियल म्हणजे आपण म्हणूया की अगदी 50%, 40% अशा टाईपमध्ये मिळेल. आता ते कसं मिळेल हे बघणार आहे आपण. ओके, सो दिस इज द इनपुट अँड दिस इज द पार्शियली आउटपुट, बट वी कॅन से दॅट इट इज अ DC. आता तरी आपण AC to DC आहे म्हणूया. सो ही झाली प्रोसेस रेक्टिफिकेशनची. सो ह्या रेक्टिफिकेशनमध्ये जो सेमीकंडक्टर डिव्हाइस यूज केला जातो तो असतो डायोड. आता डायोड तर आपण 11च्या सेमीकंडक्टरमध्ये बघितला, तो कसा तयार झाला, PN जंक्शन डायोड कसं तयार झालं, त्याचा इलेक्ट्रोड कुठले कुठले, त्याचा सिम्बॉल काय, तो सर्किटमध्ये कसा कनेक्ट करायचा, फॉरवर्ड, रिव्हर्स, डिप्लेशन लेअर, हे सगळं 11thमध्ये झालं. आता हा डायोड ॲक्च्युअल सर्किटमध्ये यूज करायचा. मग कसा यूज करायचा? लाईक दिस. ओके, आणि इकडे एक ट्रान्सफॉर्मर जोडायचा. ट्रान्सफॉर्मर, आता ट्रान्सफॉर्मर पण आपलं ऑलरेडी झालेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये, कारण AC सिग्नलचं चाललं आहे ना सगळं. सो ट्रान्सफॉर्मर, आणि इथं एक लोड रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, याला मी RL म्हणतो. आणि याच्या ॲक्रॉस आपल्याला काय घ्यायचं आहे? आउटपुट व्होल्टेज Vout म्हणतो मी, प्लस मायनस हवं तर. दिस इज द डायोड. ओके, दिस इज द ट्रान्सफॉर्मर अँड हिअर इज द इनपुट AC व्होल्टेज. दॅट AC व्होल्टेज मे बी 230 व्होल्ट. ओके, सिंगल फेज सप्लाय असेल या साईडला. आता हा सिंगल फेज सप्लाय आपल्याला थोडासा कन्वर्ट करावा लागेल लो रेंजमध्ये. दॅट इज 3 व्होल्ट, 9 व्होल्ट, 6 व्होल्ट, 12 व्होल्ट.
सो लो रेंजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इथं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करायला लागेल. सो वी आर युझिंग द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हिअर. ओके, सो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर केल्यानंतर इथं आपल्याला लो AC व्होल्टेज मिळालं. आता ते AC व्होल्टेज इथं काय मिळणार आहे हे आपल्याला चेक करायचं. ओके, सो हाऊ टू रिप्रेझेंट द इनपुट सिग्नल. सो दिस इज द इनपुट सिग्नल. बघा हा कुठला सिग्नल आहे, हा सिग्नल इनपुट सिग्नल आहे. आता हा सिग्नल ट्रान्सफॉर्मर थ्रू दिला आहे आपण आणि तो इथं आलेला आहे असं आपण म्हणूया प्लस मायनस. आता वर्किंग बघायचं, डायोड काय काम करणार आहे ह्या प्लस मायनसला. ओके, इकडे हे ओमेगा टी अँगल, इकडे ॲम्प्लिट्यूड म्हणजे व्होल्टेज आहे म्हणूया, EMF म्हणूया, हे सगळं सेम, हे अँगल वगैरे आता सगळं तुम्हाला माहिती आहे. सो डायोड वर्क करणार आहे. बट जेव्हा पहिली सायकल येईल, फर्स्ट सायकल म्हणजे प्लस असेल बघा इथं सिम्पल, तेव्हा हा डायोड प्लस असेल आणि रिमेनिंग मायनस असेल असं आपण म्हणूया. म्हणजे ही सायकल आहे तशी पास होणार आहे इथं, म्हणजे आउटपुटला ही सायकल आहे तशी मिळेल. येस, बट जेव्हा ही सायकल येईल म्हणजे निगेटिव्ह सायकल येईल तेव्हा मात्र हा डायोड काय झाला, रिव्हर्स बाय झाला. कुणासाठी, निगेटिव्ह सायकलसाठी. मग निगेटिव्ह सायकल मिळणार नाही आहे म्हणजे आउटपुटला काय मिळेल, 0 मिळेल. म्हणजे आउटपुटला हे असं 0 मिळेल बघा. ॲक्च्युली थोडासा डिफरन्स असतो 0.3 0.7, ह्या डायोडचं एक व्होल्टेज असतं बॅरियर पोटेन्शियल, ते इथं असतं, बट ते निग्लिजिबल कन्सिडर केलं जातं किंवा प्रॅक्टिकली ते घेतलं जात नाही. सो या केसमध्ये डायोड काय झाला, ऑन झाला, आणि या केसमध्ये डायोड काय झाला, ऑफ झाला. लक्षात येते का बघा. सो दिस इज द प्लस सायकल, दिस इज द मायनस सायकल. ओके, आता समजा ही एक सायकल आहे, एक सायकल म्हणजे 1 फ्रिक्वेन्सी ना. समजा एक फ्रिक्वेन्सी आहे फर्स्ट हर्ट्ज, म्हणजे ह्या इनपुटची फ्रिक्वेन्सी किती आहे, सॉरी 50 हर्ट्ज आहे. तर आउटपुटची पण फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्ज. कारण बघा इथून इथपर्यंत हा एक पार्ट कन्सिडर केला जातो, तो पार्ट पुन्हा रिपीट होणार आहे. सो जो रिपिटेटिव्ह पार्ट असतो ना त्याला आपण एक फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग आता हा जो पार्ट आहे ना हा त्याच्यात इन्क्लूड करायचा, कारण हा पार्ट संपल्यानंतर पुढचा पार्ट सुरू होतो. म्हणजे हा एक पार्ट झाला म्हणजे एक फ्रिक्वेन्सी झाली. मग इनपुट फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच आउटपुट फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात आलं, फक्त हे फुल वेव्हमध्ये बदलतं, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. इथं 50 हर्ट्ज आहे तर इथं पण 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. हे फुल वेव्हमध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. हे समजलं, हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हटलं जातं याला. आता बघा इनपुट असं आहे, आउटपुट असं आहे. हे जर नंबर ऑफ वेव्हसाठी जर काढायचं म्हटलं तर कसं येणार बघा. समजा 3 वेव्हज काढूया आपण. ह्या 3 वेव्हज आहेत. दिस इज फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह अँड थर्ड वेव्ह. हाफ हाफ हाफ. ओके, तर कंप्लीटेड 0 म्हणजे पास्ड 0 पास्ड 0. सो एकच सायकल पास होते कशामध्ये, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये. म्हणून त्याला हाफ सायकल, म्हणजे एक सायकल म्हणजे फुल सायकलपैकी अर्धी सायकल पास केली. दॅट्स वाय इट इज नथिंग बट द फर्स्ट पार्ट म्हणून आपण याला हाफ वेव्ह रेक्टिफायर. नाव लक्षात राहत आहेत का बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर. सो हाफ रेक्टिफायरची डायग्राम आणि ही त्याची वेव्हफॉर्म, ॲज वेल ॲज ही पण त्याची वेव्हफॉर्म आणि त्याचं फ्रिक्वेन्सीचं रिलेशन. लक्षात आलं का बघा. सो दिस इज द फर्स्ट पॉईंट, दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. नाव नेक्स्ट सेकंड पॉईंट बघूया आपण. सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर बघायला लागेल. फुल वेव्ह रेक्टिफायर सेकंड पॉईंट. सो फुल वेव्ह रेक्टिफायर, आणि फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर बघायचा. सेंटर टॅप. आता सेंटर टॅपचा अर्थ काय आहे बघा. सेंटर टॅप म्हणजे काय, तर हा ट्रान्सफॉर्मर आहे लाईक दिस. ओके, इथे एक डायोड यूज केला जातो आणि इथे एक डायोड यूज केला जातो. हे दोघे एकमेकांना कनेक्टेड केले जातात आणि इथं सेंटरली अशी एक लाईन घेऊन ती टॅप केली जाते आणि इथं हा रेजिस्टन्स जोडला जातो RL, आणि इथं आउटपुट व्होल्टेज चेक केलं जातं. याला डायोड D1 म्हणूया, याला D2 म्हणूया, याला ट्रान्सफॉर्मर म्हणूया. इकडं काय असेल आपलं AC इनपुट असेल. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये हा सेंटर टॅप आहे. इथपर्यंत समजलं. आता वर्किंग बघूया. वर्किंगला काय करायचं, पुन्हा ही अशी सायकल कन्सिडर करायची. ओके, म्हणजे कुठली सायकल, इथं कुठली सायकल असेल, ही अशी असेल, इथं पण अशीच सायकल आली ना, बरोबर. फक्त त्याची हाईट आहे ती कमी झाली, म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळं. आता हा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे बघा. तर आता काय करूया आपण, जस्ट इथं पहिली सायकल आली असं आपण इमॅजिन करू. ओके, ग्राफ कसा काढायचा, दिस इज द इनपुट, याला V इन म्हणूया आपण. ह्याची 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. 50 किंवा 60 सुद्धा असू शकते, दिलं जाईल तुम्हाला. इंडियामध्ये 50 हर्ट्ज आहे, अमेरिकेमध्ये 60 आहे. सो फरक आहे की जनरेशन कसं आहे त्याच्यावरती. सो हे झालं इनपुट सिग्नल. आता ह्यातली ही पॉझिटिव्ह सायकल
फक्त इथं आली आहे बघा, कुठं आउटपुट इथं, म्हणजे डायोडच्या पॉझिटिव्हला आलेले आहे. आता यात लक्षात काय ठेवायचं, या पॉझिटिव्हला यांची पोलॅरिटी अशी होते प्लस मायनस. हे त्या सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचं काम आहे. दॅट इज द फंक्शन ऑफ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. प्लस मायनस पोलॅरिटी लक्षात राहण्यासारखी आहे. कधी जर इथं वरती प्लस सायकल आली तर. मग आता डायोड कुठला ऑन असेल तर हा ऑन असेल बघा, डायोड D1 ऑन असेल, D1 ऑन असेल, आणि हा मायनस आणि हा प्लस आहे, सो हा ऑफ असेल, म्हणजे डायोड D2 काय असेल, ऑफ असेल. कुठल्या सायकलसाठी, पहिल्या सायकलसाठी. पहिली म्हणजे हाफ सायकल, पहिली हाफ सायकल. सो ही सायकल अशी येईल, ही आहे तशी पुढे येईल, इकडं आली, इकडं नाही जाणार कारण हात ऑफ आहे ना, मग सायकल अशीच पुढं जाईल, याच्यातनं खाली येईल, इकडं येईल आणि कंप्लीट होईल. म्हणजे आउटपुटला ॲज इट इज सायकल आपल्याला मिळाली का, मिळाली. मग आपण आउटपुट ड्रॉ करायचं, मिळाली, प्लस सायकल मिळाली. आता पुढची सायकल घ्यायची. पुढची म्हणजे कुठली, पुढची हाफ सायकल म्हणजे कोण, निगेटिव्ह घ्यायची. आता निगेटिव्हला पोलॅरिटी काय होणार, हे मायनस, हे प्लस, हे मायनस, हे प्लस होणार. आता ह्या मायनसला ह्या डायोडचं प्लस आहे बघा, म्हणजे हा डायोड ऑफ झाला, म्हणजे D1 काय झाला, ऑफ झाला, आणि याला प्लसला प्लस मिळाला, म्हणजे D2 काय झाला, ऑन झाला. म्हणजे ही जी निगेटिव्ह सायकल आहे ना ती प्लस होऊन अशी इथं आली बघा, म्हणजे इथून चालली. आता ही प्लस झाली ना सायकल, का तर पोलॅरिटीवरती सायकल ठरते ना. ॲक्च्युली पोलॅरिटी इथं निगेटिव्ह आहे, बट ह्या निगेटिव्हमुळे ट्रान्सफॉर्मरनं हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह केलं, म्हणजे इथं ती सायकल रिव्हर्स झाली असं म्हणूया आपण. मग चला पॉझिटिव्ह सायकल चालली इकडून वरती आली, इकडे जाईल का, नाही, कारण D1 कसं आहे, ऑफ आहे. मग ती सायकल पुन्हा इकडे येईल, इकडे येऊन रेजिस्टन्समधून जाईल अशी, पुन्हा इथं आली आणि पुन्हा इकडून इकडे पास झाली, म्हणजे रेजिस्टन्सला पुन्हा सेम सायकल मिळाली. बघा डायरेक्शन्स बघा दोघांच्या कशा आहेत. मी दोन्ही ॲरोच्या डायरेक्शन्स म्हणून तशा दाखवल्या, म्हणजे सेम डायरेक्शन्स आहेत ना. म्हणजे ही जी निगेटिव्ह सायकल होती ती रिव्हर्स होऊन आउटपुटला कशी मिळाली, पॉझिटिव्ह मिळाली. म्हणजे दोन्ही ही सायकल काय झाल्या, पास झाल्या. हेच मी नंबर ऑफ वेव्हसाठी कसं काढतो बघा, 1 2 3. ओके, सो दिस इज द आउटपुट ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. आता याच्यामध्ये इनपुट फ्रिक्वेन्सी मी किती दाखवले, 50. आता इथं मात्र आउटपुट फ्रिक्वेन्सी किती होणार आहे बघा, एफ आउट ट्वाइस इंटू एफ इन. का, कारण बघा हा पहिला पार्ट आहे, आता हाच रिपिटेटिव्ह पार्ट सुरू झाला दुसरा, म्हणून ही एक फ्रिक्वेन्सी आणि ही एक फ्रिक्वेन्सी म्हणायचं. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय, द नंबर ऑफ रिपिटेशन्स, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड इन 1 सेकंड. म्हणजे एका युनिट टाईममध्ये समजा एक ऑसिलेशन परफॉर्म असेल तर दुसऱ्यामध्ये दुसरा, असं 2 हर्ट्ज 3 हर्ट्ज होत जाते. किंवा सेम पार्ट बघायचा, सेम पार्ट, इथं पहिला पार्ट संपला, दुसरा पार्ट रिपीट सुरू झाला इथून, म्हणून हा दुसरी फ्रिक्वेन्सी चालू झाली. सो दिस इज द डबल ऑफ द इनपुट फ्रिक्वेन्सी. म्हणजे आउटपुट फ्रिक्वेन्सी किती असेल याची, 100 हर्ट्ज. गेटिंग माय पॉईंट. इनपुट फ्रिक्वेन्सी याची 50, आउटपुट ही 50, बट फुल वेव्ह रेक्टिफायरची इनपुट फ्रिक्वेन्सी 50 असेल तर आउटपुट फ्रिक्वेन्सी ही 100 हर्ट्ज असेल. डबल झाली. का डबल झाली त्याचा रिझन मी तर सांगितलं. सो दिस इज द सेकंड डायग्राम इन द रेक्टिफिकेशन प्रोसेस, दॅट इज नथिंग बट द फुल वेव्ह रेक्टिफायर. आता बघा हे जे इनपुट आहे याला आपण काय म्हणले नाव AC, आणि हे जे आउटपुट आहे याला नाव काय द्यायचं, DC. बट मला सांगा हे प्युअर DC दिसतंय का, नाही, कारण प्युअर DC माहिती आहे का तुम्हाला कसं असतं, हे असं असतं. मग ही वेव्ह प्युअर DC दिसते का, नाही. ही पण वेव्ह प्युअर DC दिसते का, नाही. ही कन्वर्ट होते असं आपण म्हणू शकतो प्युअर DC मध्ये. ही ॲक्च्युली प्युअर DC नाही आहे, दिस इज पार्शियल म्हणूया किंवा थोडंसं रेक्टिफिकेशन झालं, बट तरीसुद्धा ह्याला काय म्हटलं जातं, ACचं कन्व्हर्जन DC मध्ये करणारं सर्किट म्हणजे रेक्टिफायर सर्किट. सिम्पल. थोडंसं प्रॅक्टिकली नाव जस्ट वापरलं की AC टू DC, बट हे ॲक्च्युली DC नाही. मग आता ह्याच्यात DC व्होल्टेज आहे, हे परफेक्ट DC नाही आहे, बट वी कॅन से दॅट सम ऑफ द DC कंपोनंट्स आर प्रेझेंट इन दिस. आता बघा इथं दाखवतो मी तुम्हाला एक थोडीशी कन्सेप्ट ह्या वेव्हफॉर्मवरून दाखवतो, खूप इंटरेस्टिंग आहे. इंकचा प्रॉब्लेम होतो फार. ओके, सो मी काय म्हटलं वेव्हफॉर्म दाखवतो तुम्हाला. हीच वेव्हफॉर्म घेऊया आपण आउटपुटची. तर ही थोडीशी आपल्याला अशी वेव्हफॉर्म मिळाली, बरोबर ना. ओके, आता जनरली काय केलं जातं, ह्याला DC म्हटलंय जस्ट, हे ॲक्च्युली DC नाही आहे, थोडंसं DC आहे, बरोबर ना. म्हणजे याच्यापेक्षा तर नक्कीच हे DC व्हायला लागलेलं आहे, एवढं तर आपण इमॅजिन करू शकतो. मला सांगा ह्याला आपण DC करायचं तर काय करायला लागेल, थोडंसं असं करावं लागेल,
इथून स्टार्ट झाले ना, असं केलं तरी चालू शकेल बघा. हे कुठंतरी DC मध्ये कन्वर्ट होत आहे. इट कॅन बी कन्वर्टिंग टू द DC. मग हे असं करायचं म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना ह्या रिड्यूस करायच्या, आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना ह्यांना रिपल्स म्हटलं जातं. रिपल्स म्हणजे रिपल म्हणजे एक AC पार्ट आहे बघा, अल्टरनेटिंग पार्ट आहे ना. हा जो अल्टरनेटिंग पार्ट आहे हे कुठला आहे, आपण DC असं म्हणतोय. मग हा AC जर DC मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला रिपल म्हणायचं. मग इतर रिपल्स कसे आहेत, खूप जास्त आहेत. इन दिस वेव द मॅक्सिमम रिपल्स आर प्रेझेंट. इन दिस वेव मिनिमम रिपल्स आर प्रेझेंट. इन दिस वेव 0 रिपल्स आर प्रेझेंट. का तर याच्यामध्ये अल्टरनेटिंग कुठंच दिसत नाही. हा सगळा आपल्याला डायरेक्ट पार्ट दिसतोय. सो रिपल व्होल्टेज किंवा रिपल कन्सेप्ट लक्षात आली का बघा. याच्यामधली जो काही अल्टरनेटिंग पार्ट आहे कशामधला, DC मधला. म्हणून रिपल व्होल्टेज आहे ना ते मॅथमॅटिकली असं सांगितलं जातं बघा. रिपल व्होल्टेज इज इक्वल टू सम ऑफ द AC पार्ट कशामधला, DC पार्ट म्हणजेच DC व्होल्टेजमधला. AC अपॉन DC थोडक्यात म्हणजे रिपल. का तर आपल्याला DC मधला AC शोधायचा ना. DC ऑब्विसली मॅक्सिमम पाहिजे, AC छोटंसंच पाहिजे. रेशो जनरली असंच लिहितो आपण, फ्रॅक्शन. ओके. मग मला सांगा, ही झाली डेफिनेशन. आता मला सांगा हे रिपल्स मी जर अजून कमी केले तर मला ही वेव थोडीशी अशी बघायला मिळेल बघा. बघा ह्याचे मी रिपल्स अजून कमी केले. आता कसे कमी केले जाते हे मी सांगेन नंतर. सो इथं थोडेसेच रिपल्स दिसत आहेत बघा. याचे रिपल्स मी अजून कमी करतो. थोडंसं तुम्हाला व्हॅरिएशन, अगदी मायक्रो व्हॅरिएशन, मायक्रो ऑब्झर्वेशन केलं की दिसतं की थोडंसं AC अजून प्रेझेंट आहेत. ह्याला सुद्धा परफेक्ट DC म्हणायचं नाही. मग याचं पुन्हा जेव्हा आपण परफेक्ट करू ना तेव्हा वेव पूर्णपणे अशी दिसेल आपल्याला. मग या वेवसाठी किती रिपल्स आहेत, 0. या वेवसाठी रिपल्स किती, 0. कारण फॉर्म्युला बघा, AC पार्ट, इथे AC पार्ट आहे का, 0 आहे. सो 0 अपॉन DC, आन्सर काय 0 येणार आहे. सो DC साठी, प्युअर DC साठी रिपल 0 होतात. आणि त्याच्यासाठी मग कपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर किंवा कपॅसिटर इंडक्टर फिल्टर किंवा पाय फिल्टर असे फिल्टर्स वापरले जातात. आता हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, ACचं कन्व्हर्जन DC मध्ये करण्यासाठी. बट मला सांगा हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये परफेक्ट DC मध्ये कन्व्हर्जन झालं का, नाही झालं. मग परफेक्ट DC मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर पुन्हा ह्या रेक्टिफायरच्या पुढं आपल्याला फिल्टर्स जोडावे लागतात. फिल्टर्समध्ये सुद्धा आउटपुट असं मिळतं किंवा असं मिळतं, फार फार तर असं मिळतं. तिथं सुद्धा परफेक्ट DC मिळत नाही. सो व्हॉट वी हॅव टू डू, अगेन आफ्टर फिल्टर वी हॅव टू अप्लाय सम ऑफ द इलेक्ट्रॉनिक सर्किटरी. मग त्याच्या पुढं झिनर वापरला जातो, IC रेग्युलेटर्स वापरले जातात आणि त्याच्यानंतर मगच आपल्याला परफेक्ट DC सिग्नल मिळतो. म्हणजे आपला छोटासा चार्जर असतो, चार्जर. सो दॅट चार्जर परफॉर्म्स ऑल दीज फंक्शन्स. कारण चार्जर आपण सॉकेटमध्ये जेव्हा घालतो तेव्हा त्या सॉकेटमधलं इनपुट व्होल्टेज त्याला किती मिळतं आहे, दॅट इज 230 व्होल्ट AC. बट चार्जरची छोटीशी पिन आहे ती आपण मोबाईलमध्ये इन्सर्ट करतो तेव्हा मोबाईल चार्ज होतो. बट मोबाईल हा DC वरती ऑपरेट होणार आहे, DC व्होल्टेजवरती ऑपरेट होणार आहे. सो मोबाईलच्या बॅटरीला 5 व्होल्ट DC लागतं. मग जस्ट थिंक, इनपुट तर चार्जरला 230 व्होल्ट सिंगल फेज AC, दॅट इज डेंजरस. ते त्या चार्जरला मिळते आणि चार्जर तर आपल्याला 5 व्होल्ट DC देतोय. सो हाऊ इट इज पॉसिबल. सो इट इज पॉसिबल बाय ऑल दिस सर्किटरीज. अजून याच्यामध्ये फिल्टर्स, IC रेग्युलेटर्स मी दाखवलेलं नाही. मी फक्त एक ब्लॉक डायग्राम तुम्हाला दाखवतो काय काय असतं बघा. की सगळ्यात पहिला आपण कोण ट्रान्सफॉर्मर दाखवलाय, छोटीशी दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. बघा पहिल्यांदा आपण कोण दाखवला, ट्रान्सफॉर्मर दाखवला. नंतर इथं कोण दाखवला आहे आता, रेक्टिफायर दाखवला. नंतर कोण दाखवायचा असतो, फिल्टर दाखवायचा असतो. नंतर कोण दाखवायचा असतो, IC रेग्युलेटर म्हटलं जातं. आणि इथं आपल्याला आउटपुट मिळतं आणि इथं आपलं काय आहे, इनपुट आहे. सो ह्याला व्होल्टेज रेग्युलेटर ब्लॉक डायग्राम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, व्होल्टेज रेग्युलेटर ब्लॉक डायग्राम. आता बघा इथं इनपुट किती होतं, 230 व्होल्ट AC. दिस इज मच ऑफ डेंजरस. बट इथं आउटपुट किती कन्वर्ट झालं, 5 व्होल्ट DC. दिस इज आवर रिक्वायरमेंट. इलेक्ट्रॉनिक सर्किटना 5 व्होल्ट, 25 व्होल्ट, 10 व्होल्ट, 15 व्होल्ट DC लागतं ना. सो समजा चार्जर आहे आपला हा. सो चार्जरची रिक्वायरमेंट काय, याचं कन्व्हर्जन याच्यात करायचं, बरोबर. इथं आपण मोबाईल कनेक्ट करतो. सो एवढं सगळं चार्जरमध्ये आहे. म्हणजे किती मायक्रो
सर्किटरी असेल बघा. आता हे दिसायला एवढं मोठं जरी दिसलं तरी हे सगळं आता सेमीकंडक्टर डिव्हायसेसमुळं किंवा IC फॅब्रिकेशनमुळं खूप स्मॉल झालेलं आहे. त्यामुळे अगदी एवढ्याशा चिपवरती सुद्धा हे सगळं बसवलं जातं. तुम्ही बघता चार्जर एवढेच असतात, तर त्या चार्जरच्या आतमध्ये हे सगळं असतं. सो दिस इज आवर फर्स्ट पॉईंट, व्होल्टेज रेग्युलेटर. त्यातला आपण बघितला रेक्टिफायर. आणि रेक्टिफायरच्या पुढं काय जोडायचं असतं म्हटलं मी, फिल्टर जोडायचं. आता फिल्टर म्हणजे काय असतो, फार वेगळा काही नसतो. फिल्टर म्हणजे हे जे सर्किट दिसतंय ना तुम्हाला, याच्या पुढं फक्त कपॅसिटर जोडायचा. म्हणजे इथं कपॅसिटर जोडायचा, कुठं, इथं झालं. बाकी हा रेजिस्टन्स आहे तसंच. मग हा कपॅसिटर काय काम करतो, चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचं काम करतो. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. चला मग कसं काम करतो तर इथं दिसतंय बघा. तर मी या वेवमध्ये दाखवतो म्हणजे इथं थोडंसं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. सो ही आपली आउटपुट वेव आहे असं आपण म्हणूया. आणि आता ही वेव पुढं कुणाला दिली आहे आपण, फिल्टरला दिले बघा. रेक्टिफायर नंतर कोण असतं, फिल्टर. मग फिल्टर हा कुठला आहे, कपॅसिटर फिल्टर. आता फिल्टरमध्ये पण टाईप बघा, आपल्याला एकच शिकायचं आहे कपॅसिटर, पण असा एक इंडक्टर पण जोडला जातो, तो सिरीजमध्ये असतो इथं असा. लक्षात ठेवा, कपॅसिटर पॅरलल, इंडक्टर सिरीज. थोडंसं सांगू शकता, कपॅसिटर व्होल्टेज डिव्हाइस आहे ना, इंडक्टर करंट कॅरिंग डिव्हाइस आहे. सो इंडक्टर सिरीजमध्ये कपॅसिटर पॅरलल. सो हा पहिला कपॅसिटर फिल्टर, हा दुसरा इंडक्टर फिल्टर असो, तिसरा LC फिल्टर असतो. LC म्हणजे L पण आणि C पण, जसं की सर्किट असं दिसेल. आणि चौथा CLC असतो, म्हणजे याच्यामध्ये 2 कपॅसिटर असतात आणि 1 इंडक्टर असतो. सर्किट असं दिसेल. बाकी हे सगळं इकडचं सेमच, रेक्टिफायर, ट्रान्सफॉर्मर, सगळं. फक्त 4 टाईपचे असे कपॅसिटर असतात, त्यातला एक आपल्याला शिकायचं कपॅसिटर. सो ओनली इथं C लावूया. ओके. मग आता कपॅसिटर काय करतोय, हे प्लस आहेत बघा, हे आउटपुट आहे ना रेक्टिफायरचं. हे कुणाला दिलेलं आहे, कपॅसिटर फिल्टरला दिलेलं आहे. सो कपॅसिटरचं काम काय, चला चार्जिंग आहे तसं होईल लाईक दिस. बट डिस्चार्जिंग मात्र कपॅसिटरचं, हे मी पाथ देऊन ठेवतो. सो हा पाथ जसा आहे तसाच कंप्लीट होतो. म्हणजे कुठला, हा, याला म्हणायचं चार्जिंग. आता कपॅसिटर असा डिस्चार्ज व्हायला पाहिजे ना एवढ्या लेवलनी, बट त्या कपॅसिटन्सचा एक RC कॉन्स्टंट अशी व्हॅल्यू म्हटलं जातं. आता हे फार डिटेलमध्ये नाही आहे तुम्हाला, बट एवढं लक्षात ठेवा की कपॅसिटर स्लोली डिस्चार्ज होतोय. कसा, स्लोली. मग कपॅसिटरचं व्होल्टेज कुठं जाईल, इकडं जाईल, इथपर्यंत येईल. पुन्हा हे चार्जिंग होईल बघा एवढं, पुन्हा स्लोली डिस्चार्ज होईल कपॅसिटर. मग मला सांगा ही वेव दिसायला कशी दिसते. आता हा जो पाथ आहे तो मी काढून टाकतो, डॉटेड पाथ आहे ना, इमॅजिनरी पाथ आहे बघा. हे कपॅसिटरचं आउटपुट व्होल्टेज असं दिसेल. मला सांगा याच्यात आणि याच्यात जर कम्पेअर केलं तर रिपल्स कुणामध्ये कमी आहेत, याच्यामध्ये रिपल्स कमी आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या पैकी मोर DC कोण आहे, कारण हा कन्वर्ट कुणाकडे होत चाललेला आहे, आपल्याला असं करायचं आहे, DC व्होल्टेज करायचं आहे. सो दिस सिग्नल इज गोइंग टू बी कन्वर्ट. अजून ह्याला पुढे फिल्ट्रेशन करूया, अजून IC रेग्युलेटर वापरूया, डेफिनेटली हा कन्वर्ट होणार याच्यामध्ये. म्हणजे आपला इनपुट होता कोण, साईन वेव्ह. साईनचं कन्वर्ट ह्याच्यात झालं, कुणी केलं, फुल वेव्ह रेक्टिफायरनं. फुल वेव्ह रेक्टिफायरचं कन्वर्जन पुढं कुणी केलं, कपॅसिटर फिल्टरनं. आणि कपॅसिटरचं फिल्टरचं कन्वर्जन पुन्हा कोण करेल, IC रेग्युलेटर करेल. मग त्याला 78, 79 खूप IC असतात, व्होल्टेज रेग्युलेटरचे ICs, ते IC हे सगळं काम करतात. सो दिस इज आवर फर्स्ट पार्ट, दॅट इज रेक्टिफिकेशन, ऑर सिम्पली वी कॅन से दॅट व्होल्टेज रेग्युलेशन्स. लक्षात आलं का. म्हणजे जी काही आपल्याला DC कन्वर्जन करते, DC सुद्धा व्हॅल्यू ह्याच्यातच आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल मी हा सिग्नल घेतो, तर इथं थोडंसं हे रिपल्स आहेत ना, तर ह्याच्या सेंटरला किंवा मधोमध कुठेतरी एक DC व्हॅल्यू आहे बघा. आता ही DC व्हॅल्यू ॲक्च्युली VDC म्हणतो मी त्याला. सगळ्यात वरची व्हॅल्यू आहे त्याला VM म्हणायचं, VM मॅक्सिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू. AC सर्किटमध्ये बघितले आपण. ॲज वेल ॲज ह्याच्यामध्ये VRMS पण असणार आहे. किती असते VRMS, VM/√2 झालं का AC सर्किटमध्ये. इथं सुद्धा असंच असतं. लक्षात आलं. सो असे काही फॉर्म्युले ह्या रेक्टिफायरचे तुम्हाला तयार होतील. आणि हा आपला पहिला पॉईंट असेल, रेक्टिफायर विथ फिल्टर. बघा लक्षात आलं का, थोडंसं मी बरंच काही एक्सप्लेन केलेलं आहे रिलेटेड टू द रेक्टिफायर्स. सो यातला मॅथमॅटिकल जेवढा पार्ट आहे तेवढा मी एक्सप्लेन केला. तुम्हाला PN जंक्शन डायोडचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशन ओरिएंटेड हा रेक्टिफिकेशनचा पॉईंट लक्षात ठेवावा लागेल. अजून काही इम्पॉर्टंट डायोडशी रिलेटेड किंवा या सेमीकंडक्टरशी रिलेटेड आहे का,
एक हवं तर सांगतो मी फॉर्म्युला. ओके, एक हाफ वेव्ह रेक्टिफायरची कंडिशन सांगतो शॉर्टमध्ये. सो आउटपुट व्होल्टेज जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं ते आपण DC कन्सिडर केलेलं आहे, बरोबर. सो त्याची एक व्हॅल्यू सांगून ठेवतो, VDC. हे जसे VRMS लिहिले ना तशी VDC किती लिहायची बघा, Vm/π लिहायची. पाय आता ही कशी आली तशीच ही आलेली आहे, Vm/π. पायची व्हॅल्यू 3.142 घ्यायची. Vm म्हणजे काय, मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे कुठली बघा, ही असते किंवा ही असेल किंवा ह्यातली सगळ्यात वरची. म्हणजे एकाच सिग्नलमध्ये तुम्हाला Vm मिळतोय, VDC मिळतोय, VRMS मिळतोय. एवढं सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतंय. ठीक आहे. सो दिस इज अबाउट रेक्टिफायर. सगळ्यात पहिला जो सेमीकंडक्टर डिव्हाइस झाला तो हा झाला रेक्टिफायर. चला बघूया आता नेक्स्ट पुढचा कुठला आहे. ठीक आहे. सो पुढचा डिव्हाइसेसचा जो प्रकार आहे ते 3 आहेत बघा. आता हा पुढचा सेकंड पार्ट म्हणूया आपण. पहिला पार्ट रेक्टिफायर झाला, हा दुसरा पार्ट असेल. तिसरा पार्ट BJTचा असेल, BJT बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. आणि चौथा पार्ट लॉजिक गेट्स किंवा लॉजिक सर्किटचा असेल. त्यामुळे हा जो दुसरा पार्ट आहे तो पूर्ण थेरॉटिकल आहे. याच्यामध्ये मला डायग्राम्स, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, कॅरेक्टरिस्टिक्स एवढं बघायचं आहे. मी याचं फक्त फंक्शन डिफाईन करतो, वर्किंग डिफाईन करतो, नक्की काय होतं याच्यामध्ये. बाकीचं तुम्ही सगळं ते एकदा ओव्हरऑल रीड करा, कारण हे सांगायचं म्हणजे खूप वेळ लागेल. कारण आपल्याला अजून BJT एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि लॉजिक गेट शेवटी अँड ऑर गेट असतात ना, तो पार्ट. असे 4 पार्ट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. सो आता बघा पुढचं सर्किट मी जस्ट तिघांचं कंपॅरेटिव्हली तुम्हाला सांगतो. एक आहे तो म्हणजे फोटो डायोड. ओके. दुसरा आहे तो LED आणि तिसरा आहे तो सोलर सेल्स. बघा तिघांचं कंपॅरेटिव्हली फंक्शन लक्षात ठेवूया. तिघांमध्ये काय नक्की आहे. फोटो डायोड, LED, सोलर सेल्स. एक एक बघूया आता. फोटो डायोड. फोटो डायोडमध्ये काय होतं बघा, तर फोटो डायोड आणि LED हे दोघं थोडक्यात अपोजिट आहेत एकमेकांना. आता LED मध्ये काय होतं, लाईट इमिट होते, लाईट इमिट करणारा डायोड आहे. ओके. बट कधी, करंट पास झाल्यामुळं. आणि हा जो फोटो डायोड आहे ना, हा लाईट पडल्यामुळं करंट पास करतो. म्हणजे फोटो डायोडचं वर्किंग काय असेल, लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सिंपल एवढंच लिहितो मी लक्षात राहण्यासाठी. म्हणजे लाईट एनर्जी दिल्यानंतर आता त्याचा सिम्बॉल हा असा असतो बघा, जनरली डायोड सारखाच आहे, फक्त इथं लाईट पडली असं दाखवायचं आपण. ओके. म्हणजे लाईट एनर्जी ॲज अ काय झाली, इनपुट झाली आणि मग याच्यामधनं काय फ्लो होईल, करंट फ्लो होईल. लक्षात आलं. तर ॲक्च्युली हा जो करंट आहे तो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लो होत असतो, रिव्हर्स सॅच्युरेशन. आता रिव्हर्स सॅच्युरेशन म्हणजे आठवते तुम्हाला, आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स अशा 2 महत्त्वाच्या टाईप्स बघितल्या बघा. फॉरवर्डमध्ये डिप्लेशन लेअर छोटासा असतो, म्हणजे बॅरियर पोटेन्शियल छोटासा असतं, लगेच ब्रेक होतं आणि करंट पास होतो. बट रिव्हर्समध्ये डिप्लेशन लेअर वाढलं होतं, म्हणजे बॅरियर पोटेन्शियल वाढलं होतं. सो करंट कंडक्शनसाठी तिथं स्कोप नव्हता. इट मीन्स मेजॉरिटी कॅरियर्समुळे करंट फ्लो होत नव्हता, बट मायनॉरिटी कॅरियर्समुळे करंट फ्लो होत होता. कारण मायनॉरिटी कॅरियर्स इकडे तिकडे अट्रॅक्ट करू शकत होत्या, मेजॉरिटी कॅरियर्स रिपेल झाले एकमेकांना, म्हणून डिप्लेशन लेअर वाढला होता. रिपेल झाल्या म्हणजे त्या बॅटरीकडे अट्रॅक्ट होतात म्हणून डिप्लेशन लेअर वाढतो, बट मायनॉरिटी कॅरियर फ्लो होऊ शकतात त्यात बॅरियरमधनं. सो रिव्हर्समध्ये जो काही करंट फ्लो होत होता तो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लो होता. सो सेम करंट ह्या फोटो डायोडमध्ये फ्लो होतो. म्हणजे फोटो डायोडमधला करंट हा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, त्याला डार्क करंट असं सुद्धा म्हटलं जातं. एखादी कन्सेप्ट येऊ शकते डार्क करंट. मग डार्क करंट म्हणजे तिथलं रिव्हर्स व्होल्टेज अपॉन डार्क रेजिस्टन्स असं सुद्धा म्हटलं जातं. सिंपल ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR. सो डार्क करंट याच्यामधनं फ्लो होतो आणि तो इलेक्ट्रिक करंट असतो. त्यामुळे लाईटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रिक करंटमध्ये. आता जनरली याच्या आतमध्ये काय होतं, लाईट पडते कशावरती, PN जंक्शनवरती. कारण हे सगळे PN जंक्शन्स आहेत, सेमीकंडक्टर डिव्हायसेस आहेत, डायोडचे सगळे डिव्हायसेस आहेत. सो लाईट जेव्हा पडते तेव्हा ते एक्सायटेड मोडमध्ये जातील ना. म्हणजे साहजिकच त्यांच्यामधला जो एनर्जी बँडगॅप जो होता कंडक्शन अँड व्हॅलन्स म्हटला, तो थोडासा काय होईल, कमी होईल म्हणण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जी एनर्जी EG म्हणतो बघा आपण, EG इन्सुलेटरसाठी, कंडक्टरसाठी आणि सेमीकंडक्टरसाठी. कंडक्टरसाठी तर ओव्हरलॅपच असतात. सो ती जी EG आहे त्याच्यापेक्षा जर जास्त एनर्जी मिळाली, म्हणजे त्या बँडगॅप एनर्जीपेक्षा जर जास्त एनर्जी मिळाली तर साहजिकच कंडक्शन वाढणार आहे तिथं. ओके. सो सेम कन्सेप्ट ह्या फोटोडायोड, LED आणि या सोलर सेल सगळ्यामध्ये होत असते.
थोडासा फरक आहे फक्त प्रत्येकामध्ये, हे तुम्हाला डायग्राम्स वगैरे बघितल्यानंतर लक्षात येऊ शकेल. बट मेन फंक्शन समजला का बघा. सो लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. आता हा बरोबर त्याच्या अपोजिट लाईट इमिटिंग डायोड. याचा सिम्बॉल कसा येईल, हा डायोडच आहे, फक्त हा लाईट इमिट करतोय म्हणजे हा ॲरो असा बाहेर येईल बघा. बट हा लाईट इमिट करण्यासाठी याच्यामधनं करंट जाणं अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा करंट पास होईल तेव्हा करंट इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट कशामध्ये होईल, लाईट एनर्जीमध्ये. म्हणजे करंटमुळं काय होईल, इलेक्ट्रॉन्स होल्स रिकॉम्बिनेशन्स क्रिएट होतील आणि त्यांचं कन्व्हर्जन हे लाईटमध्ये होईल. आता याचं फंक्शन कसं लक्षात ठेवायचं बघा. आपण एक म्हणलं होतं बोर्स थर्ड पॉस्ट्युलेट आठवा, ज्याच्यामध्ये एक एनर्जी डिफरन्स होता एच न्यू इतका, किंवा इवन ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटर इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्समध्ये आपण सांगतो बघा एनर्जी एच न्यू लाईटवरती डिपेंड आहे किंवा एचवरती डिपेंड आहे. सो इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतानाची ती एनर्जी बाहेर पडते. सो सेम कन्सेप्ट इथं आहे. सो सेम तीच एनर्जी बाहेर पडते, फक्त ती एनर्जी लाईटच्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणजे वी कॅन से दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द सिम्पली लाईट एनर्जी. आता सोलर सेल बघा काय आहे. सोलर सेल जनरली पी-एन जंक्शनच आहे. ओके, फक्त याला कुठला सप्लाय कनेक्ट केला जात नाही, याला डायरेक्ट रेजिस्टन्स जोडलेला आहे. सो जेव्हा लाईट याच्यावरती पडते ना तेव्हा इथं इलेक्ट्रॉन्स, इथं होल्स आहेत आणि इथं इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्यांचं रिकॉम्बिनेशन होण्याऐवजी ते सेपरेट होतात. कुणामध्ये, सोलर सेल्समध्ये त्यांचं रिकॉम्बिनेशन होण्याऐवजी ते सेपरेट होतात. आणि सेपरेट होतात म्हणजे काय, पॉझिटिव्ह इकडं, निगेटिव्ह इकडं. म्हणजे थोडक्यात काय, एक सायकल कंप्लीट होते आणि करंट फ्लो व्हायला लागतो. आणि करंट फ्लो झाल्यामुळे तिथं काय तयार होतं, व्होल्टेज तयार होतं. सो याच्यामध्ये सुद्धा फोटोथर्मल आणि फोटोव्होल्टाईक सेल असे दोन असतात. फोटोथर्मलमध्ये हीटमध्ये कन्व्हर्जन होतं आणि फोटोव्होल्टाईकमध्ये लाईटचं कन्व्हर्जन हे व्होल्टेजमध्ये होतं. म्हणजे हा सुद्धा टाईप आहे, याला आपण म्हणूया लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. आणि इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कोण तयार होतं असं म्हणतो आपण, तिथं व्होल्टेज तयार होतं. व्होल्टेज का तयार होतं, का तर रेजिस्टन्समधनं करंट फ्लो होतो म्हणून व्होल्टेज तयार होतं. सो दीज आर द अगेन मेन 3 सेमीकंडक्टर डिव्हायसेस, और वी कॅन सिम्पली से दॅट टाईप्स ऑफ डायोड. हे डायोडचे टाईप्स आहेत असं म्हटलं तरी पण चालेल. अजून एक डायोडचा टाईप आहे झिनर, बट तो नाही आहे सिलेबसमध्ये, रिडक्शनमध्ये आहे. सो एवढे 3 टाईप जरी केले तरी सुद्धा भरपूर झालं. सो दिस इज द सेकंड पार्ट ऑफ दिस टॉपिक. हा जस्ट थेरॉटिकल आहे, फारसा इम्पॉर्टंट नाही म्हणूया, म्हणजे कमी इम्पॉर्टंट आहे 4 पार्टपैकी. पहिला पार्ट रेक्टिफायर सांगितला मी, दुसरा हा, तिसरा पार्ट पूर्ण ट्रान्झिस्टर आणि चौथा पार्ट पूर्ण लॉजिक गेट. सो पहिला, तिसरा आणि चौथा खूप इम्पॉर्टंट आहेत. बघूया आता तिसरा पार्ट ट्रान्झिस्टरचा. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर, चला तर यातलं काय काय आहे. ट्रान्झिस्टर खूप लेंदी टॉपिक आहे, बट डेफिनेटली सोपा करून सांगतो, किंवा जेवढं इम्पॉर्टन्स आहे तेवढं बघा. बरेचसे पॉईंट्स आहेत आता याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा याचं मिनिंग बघूया. ट्रान्सफर रेजिस्टर असं नाव आहे याचं ॲक्च्युली. ट्रान्झिस्टर म्हणजे ट्रान्सफर रेजिस्टन्स, म्हणजे करंट रेजिस्टन्स याच्यावरती डिपेंड असणारा एक कंपोनंट आहे, सेमीकंडक्टर डिव्हायसेस आहे. याचे उपयोग बघूया. स्विच म्हणून काम करतो, ॲज अन ऑसिलेटरमध्ये वापरला जातो, किंवा ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून वापरतो. ॲम्प्लिफायर ऐकलं शब्द, सिग्नलची लेवल इन्क्रीज करण्यासाठी ॲम्प्लिफायर वापरतो आपण. सो दॅट इज द फंक्शन ऑफ दिस ट्रान्झिस्टर. ओके, आता हा नक्की आहे कोण, तर हा थोडंसं यांचाच आहे. यांचाच म्हणजे कोणाचा, पी-एन जंक्शनपासूनच हा तयार केलेला आहे. मग कसा तयार केला जातो, 2 पी घेतले जातात आणि त्याच्यामध्ये एक एन असतो. 2 पी घेतले जातात आणि त्याच्यामध्ये एक एन असतो, किंवा 2 एन घेतले जातील आणि त्याच्यामध्ये पी असतो. सिंपल. सो हा झाला पी-एन-पी ट्रान्झिस्टर आणि हा झाला एन-पी-एन ट्रान्झिस्टर. हा ट्रान्झिस्टर सगळ्यात इम्पॉर्टंट, दॅट इज एन-पी-एन ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल्स असतात, बेस, इमिटर, कलेक्टर. बेस, इमिटर,
कलेक्टर. किंवा अजून एक मी डायग्राम दाखवतो. सिंपल असे 2 डायोड घेतले जातात आणि असे एकमेकांना कनेक्ट केले जातात. बघा, आलं का लक्षात? झालं. P P N N P N झाले का टाइप्स. सिम्बॉल्स, याचा सिम्बॉल बघा कसा असतो. आता हे असे काढून ठेवायचं आधीच, कारण दोघांचे सिम्बॉल सेम आहेत, फक्त ॲरोचा फरक आहे, ॲरोचा. तर मी हा इम्पॉर्टंट आहे म्हटलं ना, तर हा बेस, हा इमिटर, हा कलेक्टर. बेस, कलेक्टर, हा इमिटर. तर इमिटर टर्मिनलवरती ॲरो दाखवायचा. मग NPN इम्पॉर्टंट आहे, सो खाली ॲरो दाखवायचा आणि याचा वरती असणार. तुम्ही कसंही लक्षात ठेवा, बट जेवढं यायला पाहिजे तेवढं तर यायलाच पाहिजे, डेफिनेटली यायला पाहिजे. सो कन्स्ट्रक्टिव्ह टाईप झाले, सिम्बॉलिक टाईप झाले. सगळ्यात महत्त्वाचं, जो इमिटर असतो तो हेवीली डोपड असतो. इमिटर हेवीली डोप्ड, डोपिंग म्हणजे कळतंय इम्प्युरिटी ॲड केली जाते सेमीकंडक्टरमध्ये. कपॅसिटर थोडासा लाईटली डोप्ड आणि बेस तर व्हेरी लाईटली म्हणतो मी, खूपच लाईट कपॅसिटर बेस डोप्ड असतो. म्हणजे बेसमधल्या इम्प्युरिटी खूप कमी असतात. म्हणजे हा मोठा आहे थोडक्यात. म्हणजे इक्वेशन कसं मिळणार, I इज इक्वल टू IB प्लस IC असं इक्वेशन लिहिलं जातं साधारण ह्या NPN. हा इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. ओके, आता हा फारसा यूज होत नाही प्रॅक्टिकली. हे इक्वेशन तर स्टँडर्ड आहे की IE मोठा आहे, IB आणि IC. त्यात IB खूपच लहान आहे, IB व्हेरी स्मॉल असतो, बट कन्सिडर केला जात नाही. कधी कधी कन्सिडर केला जातो. मग जर कन्सिडर नाही केला तर IE आणि ICची व्हॅल्यू कशी सांगितली जाते, सेम सांगितली जाते. हेही लक्षात असू द्या. बघा, समजतंय का? सो सुरुवात तरी एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता मी याचे कॉन्फिगरेशन सांगतो. कॉन्फिगरेशनवरनं कसं कसं ओळखायचं आहे, कसं मॅथमॅटिक्स तयार होणार आहे हे सांगतो तुम्हाला. ॲज वेल ॲज मग त्याचे आपण ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफिकेशन अशी 2 ॲप्लिकेशन्स बघूया. चला, सो आता कॉन्फिगरेशन्स लक्षात ठेवायचे. कॉन्फिगरेशन्स इथं मी दाखवतो. कॉन्फिगरेशन्स कसे लक्षात ठेवायचे बघा. कॉन्फिगरेशन्स सिंपल. किती टर्मिनल्स आहेत ट्रान्झिस्टरला? 3 आहेत. इमिटर, बेस, कलेक्टर. हे 3 टर्मिनल काय करायचे, ग्राउंडला कनेक्ट करायचे. ग्राउंड म्हणजेच कॉमन म्हणायचं. ग्राउंड म्हणजेच काय, कॉमन कनेक्ट करायचे एकदा. पहिल्यांदा इमिटर, नंतर बेस, नंतर कलेक्टर. चला, मग आता आपण ट्रान्झिस्टर वापरूया NPN. हाच मोस्टली यूज केला जातो. ठीक आहे, ह्याला रिव्हर्स तुम्ही PNP करू शकता. पहिला मी घेतो कॉमन इमिटर, त्याला CE म्हटलं जातं. सो फर्स्ट कॉन्फिगरेशन कुठला आहे, कॉमन इमिटर. खूप महत्त्वाचं कॉन्फिगरेशन. हा इमिटर आहे, हा कलेक्टर आहे, हा बेस आहे. सो हा इमिटर काय करायचा, ग्राउंडला कनेक्ट करायचा आणि इकडं मग व्होल्टेज वगैरे लावायचे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. हवं तर हे दाखवतो पुढचं मी असं. ठीक आहे. दुसरं कॉन्फिगरेशन, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आता कॉमन बेसला काय करायचं, बेस कॉमन करायचं. म्हणजे ही डायग्राम थोडीशी अशी कन्वर्ट होणार. बेस खाली येणार, इकडं कलेक्टर घालवायचा, इकडं इमिटर आणि हा बेस काय करायचा, कॉमन करायचा. तिसरी डायग्राम CC म्हणजे कोण, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये पण ही डायग्राम अशीच होणार आहे, फक्त C खाली येणार ग्राउंडला आणि हा E वरती जाणार आणि बेस इकडं. डायग्रामचं नेचर समजतंय का बघा, सिम्बॉलवरून डायग्राम कशी कन्वर्ट करतो मी. कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर. त्यात पण हे दोघं इम्पॉर्टंट पुन्हा. ओके, काय काय बघतोय बघा. आपण मगाशी एक इक्वेशन लिहिलं आपण, I इज इक्वल टू किंवा IC प्लस IB असं म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. I इज इक्वल टू IC प्लस IB चालेल. आता हा कोण आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. तर याचा करंट गेन काढायचा. याचा काय काढायचा, करंट गेन काढायचा. आता गेन म्हणजे काय, आउटपुट अपॉन इनपुट. मग याचा आउटपुट करंट कोण असेल, IC असेल, कारण टर्मिनल कुठलं दिसतंय बघा, IC. आणि इनपुट करंट कोण असेल, IB. मग याचा गेन डिफाईन करता येईल.
सिंपल रेशो ऑफ IC अपॉन IB. मग मला सांगा याचा गेन आपण बीटा डिफाईन करतो, मी बीटा DC नाव देतो, गेनला नाव दिलं आपण. सो काय येईल रेशो आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. हिंट कळते. हां, हे आता बऱ्याच जणांना डायरेक्ट जर समजायचं असेल तर थोडंसं कठीण जाईल. ज्यांना आधी थोडंफार माहिती आहे त्यांना हे लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. सो हा करंट गेन कोणाचा झाला, ह्याला ॲम्प्लिफिकेशन फॅक्टरसुद्धा म्हणतात, बट हा कॉमन इमिटरचा झाला. आता ह्याचा सांगा, ह्याचा अल्फा DC म्हटलं जातं. मग करंट गेन म्हणजे काय असतं, आउटपुट अपॉन इनपुट, पण काय करंट. कारण कुठला गेन बघतोय आपण, करंट गेन बघतोय. कारण असाच व्होल्टेज गेन असतो, पॉवर गेन असतो. व्होल्टेज गेन असेल तर आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज, पॉवर गेन असेल तर आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. सो हा झाला आउटपुट करंट गेन अल्फा DC कुणाचा, कॉमन बेसचा. मग अल्फा DC किती असेल बघा. आउटपुट करंट कोण आहे, IC आहे. इनपुट करंट, इनपुट म्हणजे ही साईड, तुम्ही म्हणाल हे कुठून आलं, आउटपुट म्हणजे ही साईड, आउटपुट म्हणजे ही साईड, इनपुट म्हणजे ही साईड. सिंपल. सो याची आउटपुट साईड कोण आहे, IC. इनपुट साईड कोण आहे, इमिटर, म्हणजेच कोण असेल, IE असेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा DC. ह्या दोन व्हॅल्यू आणि हे रिलेशन एवढं मॅथमॅटिकली इम्पॉर्टंट आहे. आता याच्यावर काय काय तयार होणार आहे बघा. मी याला IC ने डिवाइड करतो. सो IE अपॉन IC होईल इज इक्वल टू 1 प्लस IB अपॉन IC होईल. चालेल का, चालेल. नेक्स्ट IC अपॉन IE किती आहे, अल्फा आहे. सो हे 1 अपॉन अल्फा DC होणार बघा, कारण हे IE अपॉन IC रिव्हर्स झालं ना थोडंसं. इज इक्वल टू 1 प्लस IC अपॉन IB किती आहे, बीटा आहे. सो हे किती होणार आहे, 1 अपॉन बीटा DC होणार आहे. झालं. आता इथून पुढचं थोडंसं समजू शकेल तुम्हाला. सो 1 अपॉन अल्फा DC इज इक्वल टू 1 प्लस बीटा DC अपॉन बीटा DC. सो अल्फा DC इज इक्वल टू बीटा DC अपॉन 1 प्लस बीटा DC. This is the very important relation of the alpha and beta. हेच रिलेशन फक्त असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, म्हणजे DC नाही लावला तरी सुद्धा चालेल. समजलं का बघा. आता याच्यावरनंच बीटाचं रिलेशन कसं काढता येईल बघा. हे घेतो मी खाली इकडं, हा 1 इकडे घेऊया, म्हणजे काय होणार, 1 अपॉन अल्फा मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन बीटा होणार आहे. हे कसं होईल, 1 मायनस अल्फा अपॉन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन बीटा होईल. सो बीटा किती येईल मला सांगा, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. सो दिस इज द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. बघा लक्षात आले का, अल्फाचं रिलेशन किती आलं, बीटा अपॉन 1 प्लस बीटा, आणि बीटाचं रिलेशन किती आलं, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. सो दिस इज द सम मॅथमॅटिकल पार्ट इम्पॉर्टंट इन दिस. आलं. अजून आपल्याला 2 पॉईंट्स बघायचे, ते एक बघायचा आहे कॅरेक्टरिस्टिक आणि एक बघायचा आहे ॲम्प्लिफायर. सो तोही मी शॉर्टमध्ये सांगतो. चला मी हेडिंग काय लिहितो बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर असं लिहितो. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आपण VI कॅरेक्टरिस्टिक बघतो ना, तशी डायोडची बघितली होती, तशी ट्रान्झिस्टरची बघू. सो ट्रान्झिस्टरला 2 कॅरेक्टरिस्टिक्स असतात, एक असते इनपुट आणि एक असते आउटपुट. काय इनपुट आउटपुट, कारण 3 टर्मिनल्स आहेत. मगाशी बघितलं ना, बेस खाली इमिटर कलेक्टर. सो इमिटर बेस एक इनपुट झालं आणि बेस कलेक्टर एक आउटपुट झालं बघा. तसं 3 टर्मिनल्स असल्यामुळे 2 कॅरेक्टरिस्टिक तयार होतात. सो इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. तर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ग्राफ असतो सिंपल. मग आता कुठली आहे इनपुट, व्होल्टेज, आणि इकडं व्होल्टेज पाहिजे ना, इकडं व्होल्टेज पाहिजे, इकडं करंट पाहिजे. सिंपल. मग आता मला सांगा, इनपुट कॅरेक्टरिस्टिकसाठी आपल्याला इनपुट व्होल्टेज घ्यावं लागेल कोण, VB, आणि इनपुट करंट घ्यावं लागेल कोण, IB, आणि तेव्हा आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं. मग आउटपुट व्होल्टेज कोण असतं, VC. आता तुम्ही म्हणाल की हे कसं ठरवलं, हे कोणी ठरवलं की इनपुट व्होल्टेज कोण, आउटपुट व्होल्टेज कोण, इनपुट करंट कोण, इनपुट व्होल्टेज कोण. सिमिलरली याला बघा, कॅरेक्टरिस्टिक आहे आउटपुट, त्यामुळे आउटपुट घ्यायचं इथं म्हणजे VC, इथं आउटपुट घ्यायचा म्हणजे IC मिली ॲम्पियरमध्ये असेल, IB मायक्रो ॲम्पियर छोटा असतो ना, हे व्होल्टमध्ये असेल, हे पण व्होल्टमध्ये असेल. ओके. आणि या ठिकाणी मात्र इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवायचा. मग आता हे इनपुट करंट आउटपुट करंट कसं ठरवलं बघा. आपली डायग्राम थोडक्यात, कॉमन इमिटर घ्यायची, हे इमिटर
हे बेस आणि हा कलेक्टर, समजा मी अशी डायग्राम कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. आता थोडासा विचार करा. पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण इनपुट बघतोय. सो इनपुट कॅरेक्टरिस्टिकमध्ये एक्स ॲक्सिसवरती व्होल्टेज असतं फिक्स, वाय ॲक्सिसवरती करंट असतो फिक्स. इकडं सुद्धा व्होल्टेज करंट. बट कुठलं व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक कुठले? इनपुट. त्यामुळे इनपुट व्होल्टेज. मग इनपुट साईड ही आहे. मग इनपुट व्होल्टेज हे दोघांमधलं असतं ना, बेस टू इमिटर. आणि कुठला करंट? इनपुट साईड ही आहे, म्हणजे कुठला करंट? आय बी. बट आउटपुट कोण? हे कॉन्स्टंट ठेवायचं, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं. हे लक्षात राहू शकतं लॉजिकली. व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं. कुठला? आउटपुट व्होल्टेज. मग आउटपुट व्होल्टेज कोण आहे? या साईडचं कोण आहे? सी, कलेक्टर इमिटर. आता आउटपुटमध्ये आउटपुट व्होल्टेज कोण आहे? आउटपुट व्होल्टेज सी. आउटपुट करंट कोण आहे? बघा, आय सी. आणि इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे इनपुट करंट कोण आहे? आय बी. सो अशा पद्धतीने आधी हे स्टॅटिस्टिक लक्षात ठेवायचं. आणि बाकी ग्राफ जसा डायोड चालवता तसाच. हे व्ही सी कॉन्स्टंट असेल तर सेम डायोडचा जसा ग्राफ होतो तसा, म्हणजे आफ्टर सम पॉईंट द ब्रेकडाऊन ऑकर्स अँड करंट इज गोइंग टू बी स्टार्ट, म्हणजे 0.6 0.7 अशा टाईपमध्ये. आणि हे मात्र लक्षात ठेवताना आय बीची व्हॅल्यू व्हॅरी करायची. सगळ्यात आय बी सुरुवातीला जर खूपच कमी असेल, म्हणजे 0 असेल म्हणूया आपण, फार कमी आहे, 0 म्हणजे अप्रॉक्सिमेट 0, तेव्हा आउटपुट आपल्याला असं मिळतं. पुन्हा आय बी थोडा वाढवला की असं मिळतं, पुन्हा आय बी वाढवला की असं मिळतं, पुन्हा वाढवला की असं मिळतं. लक्षात येत आहे? सो अशा प्रकारे हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड असे 3 रिजन मिळतात. लक्षात आलं? याला कट ऑफ रिजन म्हटलं जातं, याला सॅच्युरेशन रिजन म्हटलं जातं आणि याला ॲक्टिव्ह रिजन म्हटलं जातं. आता साहजिकच बघा, कट ऑफ रिजनमध्ये कोण? करंट कमी आहे, व्होल्टेज कॅन बी मॅक्सिमम. बघा ना, ह्या रेंजमध्ये कोण? करंट मॅक्सिमम आहे, बट व्होल्टेज कसं आहे? मिनिमम आहे, व्होल्टेज मिनिमम आहे. बट एकमेव ॲक्टिव्ह रिजनच असा आहे की तिथं करंट पण मॅक्सिमम असेल आणि व्होल्टेज पण मॅक्सिमम असेल. म्हणजे समजा मी जर इथला पॉईंट कन्सिडर केला तर त्याचे कॉर्डिनेट्स मला एक हा मिळेल आणि एक हा मिळेल, म्हणजे हे 2 मॅक्सिमम व्हॅल्यू झाल्या ना. इथलं व्होल्टेज, इथला पॉईंट ए समजा म्हणलं तर व्ही आणि आय. सो व्होल्टेज पण मॅक्सिमम आहे आणि करंट पण मॅक्सिमम आहे. सो डायोड जेव्हा कट ऑफ आणि सॅच्युरेशनमध्ये यूज होईल तेव्हा तो स्विच म्हणून काम करेल, स्विच. आणि डायोड जेव्हा ॲक्टिव्हमध्ये येईल तेव्हा तो ॲम्प्लिफायर म्हणून काम करेल. काय लक्षात येते का? बघा थोडंसं. ॲक्च्युली हे सोपं आहे. थेरॉटिकल कन्सेप्ट थोडीफार क्लिअर असेल तर काय मी सांगतो, इंटेन्शन काय आहे हे थोडंसं समजून जाईल बघा. सो ह्या इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत डायोडच्या. लक्षात आलं? चला, आता डायोडचा एक मी ॲम्प्लिफायरचा पॉईंट सांगतो तुम्हाला. ॲम्प्लिफायर. चला, ॲम्प्लिफायरसाठी हीच डायग्राम घ्यायची. आता काय ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ॲम्प्लिफिकेशन सिग्नलची स्ट्रेंथ वाढवणे, बरोबर? ॲम्प्लिफिकेशन म्हणजे सिग्नलची स्ट्रेंथ वाढवणे. आता बघा, ह्या आउटपुटला इथे एक करंट लिमिटिंग रेजिस्टन्स जोडला जातो, त्याला आर सी म्हटलं जातं, आर सी. आणि हा व्ही सी सी आहे, ठीक आहे. आणि इथं व्ही सी आहे, हे प्लस मायनस. ओके, तर इक्वेशन कसं येतं बघा, व्ही सी सी मायनस आय सी आर सी मायनस व्ही सी इक्वल टू 0. सो व्ही सी ई इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी आर सी. आता व्ही सी सी तर कॉन्स्टंट आहे, सो व्ही सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय सी आर सी. बघा, हे इक्वेशन मी कसं लिहिलं? केव्हीएल वापरला सिंपल. या लूपला, आउटपुट लूपला केव्हीएल वापरला. तुम्हाला माहिती आहे केव्हीएल कसा वापरायचा. म्हणजे हे आउटपुट व्होल्टेज आहे, कोण? व्ही सी. हा आउटपुट करंट आहे, आणि हा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे थोडक्यात हा व्ही सी कुणावर डिपेंड दिसतोय? आय सीवर डिपेंड दिसतोय, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. ओके, मग आता इनपुट सिग्नल इथं अप्लाय केला जातो, त्याला आय बी म्हणूया आपण. हवं तर आय बी. सो आय बी आपला कोण असेल? इनपुट असेल, आय बी. बघा ॲम्प्लिफिकेशन कसं होतं हे मी सांगतोय तुम्हाला. आय बी कोण आहे? आपला इनपुट आहे. तर इनपुट छोटं आहे समजा, असं म्हणूया. आय बीवरच व्ही बी डिपेंड असणार. सो छोटा आय बी आपण अप्लाय केला. तर मगाशी आपण बीटाची व्हॅल्यू काय बघितली? आय सी आपण आय बी बघितली का? सो व्हॉट इज आय सी? सो आय सी इज इक्वल टू बीटा इंटू आय बी. चालेल हे रिलेशन लिहिलं तर? म्हणजे थोडक्यात आय बी हाय, मग आय बीला बीटा मल्टिप्लाय होऊन कोण मिळणार आहे? आपल्याला आय सी मिळणार आहे. सो आय सी इज डिपेंड्स अपॉन बीटा अँड आय बी. सो बीटा इज नथिंग बट द ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर, आणि बीटा हा
ट्रान्झिस्टर मॅन्युफॅक्चर करत असतानाच त्याची व्हॅल्यू डिफाईन केली जाते की तो किती करंट गेन देईल. सो समजा हा 50 आहे, 50. मग मला सांगा जर हा 50 असेल तर आय सीची व्हॅल्यू बीटाच्या 50 टाइम्स इन्क्रीज होणार आहे. म्हणजे जर 1 मिली अँपिअर आय बी असेल तर आय सी किती येणार आहे, 50 मिली अँपिअर येणार आहे. म्हणजे आय सी वाढला ना, आय बी वाढल्यामुळे कोण वाढला, आय सी वाढला. आणि आय सी वाढला की कोण वाढेल, व्ही सी ई वाढेल. फक्त डायरेक्शन दोघांचे अपोजिट. म्हणून ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायरमध्ये जे काही सिग्नल्स असतात ते असे असतात. हा इनपुट सिग्नल असतो आणि आउटपुट सिग्नल कसा असतो बघा, असा असतो. याचा अर्थ काय कळतो तुम्हाला, यस हे इनपुट एवढं रेंज आहे आणि आउटपुट मात्र एवढी रेंज आहे. सो इनपुटची आउटपुट रेंज इन्क्रीज झाली का, ॲम्प्लिफाय झाली का, यस ॲम्प्लिफाय झाली. पण फरक काय की इनपुटच्या पॉझिटिव्ह सायकलला आउटपुटची निगेटिव्ह आणि इनपुटच्या निगेटिव्ह साईडला आउटपुटची पॉझिटिव्ह. याचा अर्थ इनपुट आणि आउटपुट कसे आहेत एकमेकांना आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे किती डिग्री फेज शिफ्ट झालं, हे सुद्धा 180 डिग्री फेज शिफ्ट. सो दिस इज नथिंग बट द ॲम्प्लिफिकेशन प्रोसेस. लक्षात आलं. सो ॲम्प्लिफिकेशन होतं बट इनपुट आणि आउटपुटमध्ये फेज शिफ्ट ही 180 डिग्रीची राहते. सो दिस इज द ओव्हरऑल पॉईंट ऑफ द ॲम्प्लिफायर. आय होप लक्षात आला असेल. थोडंसं फास्ट होतोय बट थोडीशी आधीची थेरी माहीत असेल तुम्हाला तर याच्यामधला इंटरेस्ट क्रिएट होईल आणि हे सोपं जाईल. ओके चला आता महत्त्वाचा लॉजिक गेटचा जो पॉईंट आहे तो बघूया. चला लॉजिक गेटमध्ये काय काय लक्षात ठेवायचं. लॉजिक गेट्स किती गेट्स आधी लक्षात ठेवायचे हे एक बघूया. लॉजिक गेट्स किंवा लॉजिक गेट्स म्हणजे आधी काय बघूया. तर डिजिटल सर्किट्समध्ये जे काही आपल्याला आउटपुट मिळतं ते 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये मिळतं. डिजिटल आउटपुट म्हणतात त्याला. म्हणजे लाईक 0ला 0 व्होल्ट म्हणूया आणि 1ला 5 व्होल्ट म्हणूया. डी सी व्होल्टेज असतं ना 5 व्होल्ट 0 व्होल्ट. सो रेंज 0 टू डायरेक्ट 1, 1 टू डायरेक्ट 0, दोन रेंजमध्येच आपल्याला सिग्नल्स मिळत असतात डिजिटल सर्किट्समध्ये. डिजिटाइज्ड सिग्नल्स म्हणतात त्यांना. ओके आणि ह्याच्यावरून गेट्स डिफाईन केले जातात, गेट्स तयार केले जातात आणि यांचे आयसीज आहेत आणि हे आयसीज मग त्या फंक्शननुसार काम करतात. चला सगळ्यात पहिला कुठला गेट बघूया. तर पहिला नॉट गेट बघूया. अगदी इझी आहे नॉट. बघा रिप्रेझेंटेशन मी कसं केलं. आता मी त्याचा सिम्बॉल काढतो. सिम्बॉल. सो नॉटचा सिम्बॉल हा असा काढायचा. ठीक आहे. आता याचा बुलियन एक्सप्रेशन असं म्हटलं जातं याला. बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन BOO बुलियन एक्सप्रेशन म्हणतो मी. ठीक आहे. सो हे आहे ए तर आउटपुट असतं ए बार. म्हणजे आउटपुट वाय इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, ए बार मिळणार. याला बुलियन एक्सप्रेशन म्हणायचं. याचा ट्रूथ टेबल कसा असेल. आता पॉसिबिलिटी काय फार फार आहे तर 0 असेल. 0 असेल तर 1 असतं, 1 असेल तर 0. म्हणजे पॉसिबिलिटी कशी झाली बघा. म्हणजे ट्रूथ टेबल काय झाला, 0ला 1 आणि 1ला 0. हे झालं इनपुट, हे झालं आउटपुट झालं. दिस इज द स्टडी ऑफ नॉट गेट. दुसरा ऑर लक्षात ठेवायचा. ऑर. ऑरमध्ये ॲडिशन होते. सो सिम्बॉल बघा. तुम्हाला हे थोडंसं लॉजिक मॅथमॅटिक्समध्ये पण असेल बघा. समजा ए आणि बी आहे तर हा वाय इज इक्वल टू असतो ए प्लस बी. सो दिस इज द बुलियन एक्सप्रेशन. ट्रूथ टेबल कसा असेल, ए आणि बी. पॉसिबिलिटीज किती, 4. बरोबर ना. 0 0 असू शकते, 1 0 असू शकते, 0 1 असू शकते आणि 1 1 असू शकते. मग आउटपुट काय, 0 0ला 0, 0 1ला 1 1 1, 1 प्लस 1 0 असतं बट कॅरी 1 कन्सिडर करतो आपण ना. सो हा झाला ऑर गेट. नेक्स्ट तिसरा अँड लक्षात ठेवायचा. अँड आधी हे 3 बेसिक लक्षात ठेवा, नंतर त्याच्यावरून युनिव्हर्सल गेट्स, डिराइव्ह गेट्स कन्सिडर केले जातात. सो अँड. अँडमध्ये काय करायचं, मल्टिप्लिकेशन असते आणि सिम्बॉल हा असा असतो. सो हा झाला ए, हा झाला बी. सो वाय इज इक्वल टू ए डॉट बी करायचं. मग हा ए बी वाय. 0 0 0 1 1 0 1 1. पॉसिबिलिटी तेवढ्याच पण आउटपुट मात्र आता बदलणार. आउटपुट काय होणार आहे, 0 0 0 0 1 0 1 0 0 आणि 1 1 1. याला बघा आणि ह्याला बघा, आउटपुट चेक करा. झाले. पहिल्यांदा हे 3 गेट्स लक्षात ठेवायचे. आता बघूया नॅन्ड आणि नॉर. किंवा ठीक आहे मी इथंच दाखवतो नॅन्ड आणि नॉर कारण याच्यावरतीच डिपेंड आहेत ना.
सो तिसरा मी इथं लिहितो बघा, नॉर लिहितो, कारण हा याच्याशी थोडासा रिलेटेड आहे. तर नॉरमध्ये काय करायचं, आधी हा काढायचा, काढला, आणि याला हा कनेक्ट करायचा म्हणजे नॉट असा, आणि हाच असा रिप्रेझेंट केला जातो लाईक दिस. झाला, हा झाला नॉर गेट. आता नॉरचा आउटपुट काय असणार आहे बघा, इथं मी वाय डॅश म्हणतो याला, इथं लिहितो बघा आउटपुट वाय डॅश. याचं नॉट होणार ना, म्हणजे 1 0 0 0. काय अवघड आहे का? नॉर ऑरचं फक्त नॉट करायचं म्हणजे कुठला तयार होतो, नॉर तयार होतो. आणि पाचव्याला आपण नॅन्ड म्हणूया, नॅन्ड NAND. आता नॅन्डमध्ये काय असेल, पहिल्यांदा अँड असेल आणि त्याला नॉट असेल, मग याचा सिम्बॉल असाही काढला तरी चालतो बघा. झालं, दिस इज द सिम्बॉल. म्हणजे याला वाय डॅश म्हणूया आपण इथं पुढं, वाय डॅश काय येईल, 1 1 1 1 0. ह्याला फक्त रिव्हर्स करायचं. सो दीज आर द फर्स्ट 5 गेट्स. ह्यातले 3 बेसिक म्हणूया, 2 युनिव्हर्सल म्हणूया. लक्षात आलं? नेक्स्ट पुढचा बघूया. चला अजून एक बघूया. एक्सक्लुझिव्ह ऑर असा आहे, ज्याला एक्स ऑर म्हटलं जातं, एक्स ऑर गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. ठीक आहे. याच्यात काय करायचं बघा, थोडासा याचा रेफरन्स घ्यायचा, कुणाचा, ऑरचा, एक्सक्लुझिव्ह ऑर. त्याचा सिम्बॉल हा असा दाखवला जातो, एक्सक्लुझिव्ह ऑर. सो वाय इज इक्वल टू ए प्लस राऊंड केला जातो असा, आणि याला बी म्हटलं जातं. सो हा झाला, हे झालं बुलियन एक्सप्रेशन. ओके, म्हणजे थोडक्यात वाय इज इक्वल टू ए प्लस राऊंड करायचं त्याला. हेच असंही लिहिलं जातं, वाय इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार. काय लिहिलं जातं, ए बार बी प्लस ए बी बार. झालं. तर याच्यावरून तुम्हाला आउटपुट ओळखता येईल. आता थोडासा ट्रूथ टेबल बघूया आपण. पहिल्यांदा पॉसिबिलिटीज काढूया. ए बी पॉसिबिलिटीज याला सुद्धा 4च, 0 0 0 1 1 0 1 1. सिम्पल. नेक्स्ट, आता हे डायरेक्ट जर जमलं नाही तर तुम्हाला हे जमू शकतं बघा. म्हणजे ए बारचा एक मी टेबल करू शकतो, बी बारचा एक करू शकतो. बऱ्याच ठिकाणी हे जास्त असं उपयोगाला पडतं. आता हा करू शकता तुम्ही ए बार बी, पुन्हा हा करू शकता ए बी बार, आणि शेवटचा करू शकता ह्या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे वाय. असं केलं तरीसुद्धा याचा ट्रूथ टेबल आपल्याला डिफाईन होतो. काही ट्रूथ टेबल तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, प्रत्येक टर्म सेपरेट करायची. आता हा ए बार करायचा म्हणजे एच्या रिव्हर्स लिहायचा, म्हणजे 1 1 0 0, याच्या सगळं रिव्हर्स केलं बघा. हा बी बार करायचा म्हणजे बीच्या रिव्हर्स करा, 1 0 1 0. आता हा ए बार आणि बीचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 0 1 0 1 1 1 0 0 0 1 0 0. आता ए आणि बी बारचं करायचं आहे. ए इथं आहे आणि बी बार इथं आहे. सो यांचं 0 1 0 0 0 0 1 1 1 आणि 1 0 0. आता ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे 0 1 1 0. म्हणजे आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे, 0 1 1 0. सो दिस इज द आउटपुट टर्म. बरोबर आहे का बघा. एक्सक्लुझिव्ह ऑरिंग म्हटलं जातं याला बघा. सो ह्याची एक्झाम्पल्स मी उद्याच्या लेक्चरला सांगणारच आहे तुम्हाला बरीचशी, कशा पद्धतीने तुम्हाला जे लॉजिक गेट्स दिले जातात ते तुम्हाला त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावे लागतात. ओके, मग कन्वर्जन करण्यासाठी तुम्हाला हा ऑर असेल किंवा अगदी नॉट असेल किंवा हा अँड असेल हे लक्षात राहिलेच पाहिजे. ओके, आता याचं हे डायरेक्ट असं तुम्हाला दिलं जातं, बट मी थोडं सिम्प्लिफाय का करून सांगितलं, कारण ह्या टाईपची जेव्हा न्यूमरिकल्स येतात तेव्हा थोडंसं असं सेपरेशन करावं लागतं. त्यामुळे लक्षात असू द्या. पुन्हा एकदा मी सांगतो, याला सिम्बॉल म्हणतात, याला बुलियन एक्सप्रेशन म्हणतात, बुलियन एक्सप्रेशन. ह्याला पण हे असेल किंवा हे असेल. आणि हा जो आहे याला ट्रूथ टेबल हे बहुतेक तुम्हाला लॉजिक म्हणून एक मॅथमॅटिक्समध्ये टॉपिक असेल, ट्रू फॉल्सवाला, तर ऑलमोस्ट त्याच्यासारखंच हे लॉजिक गेट्स आहेत आणि तेच लॉजिक इथं तुम्हाला वापरता येईल, ट्रूचं आणि ट्रू फॉल्सचं. फक्त इथं ट्रूला 1 म्हणूया, फॉल्सला 0 म्हणूया. काही ठिकाणी तुम्हाला हे ऑन आणि ऑफच्या फॉर्ममध्ये बघायला मिळेल. ऑन म्हणजे 1 आणि ऑफ म्हणजे 0. काही ठिकाणी तुम्हाला हाय लोच्या फॉर्ममध्ये बघायला मिळेल. हाय म्हणजे 1, लो म्हणजे
0. सो असंही तुम्ही थोडासा याचा एक अर्थ लक्षात ठेवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करू शकता. लक्षात आलं का बघा. सो ओव्हरऑल पार्ट मी कुठला सांगितला तर ऑलमोस्ट पार्ट हा कंप्लीट झालेला आहे सेमीकंडक्टर डिव्हायसेसमधला. यातला फक्त जिनरचा पॉईंट तोही रिडक्शन असल्यामुळे घेतला नाही. बाकी सगळं मी इन शॉर्ट रिव्हिजन द्यायचा ट्राय केलेला आहे. आता ऑलमोस्ट तुम्हाला जर थेरॉटिकल नॉलेज यातलं थोडंफार आधी असेल तर मग डेफिनेटली यातल्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. नसेल तर मग थोडं एकदा वाचून बघा. बट कंपल्सरी हा आणि 11चा जो सेमीकंडक्टर आहे त्यांचा अभ्यास करा. कारण ह्या दोन्ही टॉपिकवरती मी म्हटलं की 4 क्वेश्चन्स येऊ शकतात. दिस इज द पॉसिबिलिटी. मग या पॉसिबिलिटीप्रमाणे जर तुम्ही गेला तर डेफिनेटली थोडासा फायदा होईल. त्यामुळे जे प्लॅनिंग आहे तुमचं त्यामध्ये कंपल्सरी ह्या 2 टॉपिकचा विचार करा किंवा कुठेतरी मार्क करून ठेवा की ह्या दोन्ही टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आय होप तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील जे काही मी एक्सप्लेन केलेलं आहे ते. आता याची जी काही MCQs आहेत मग काही बेसिक असतील, काही डिव्हायसेसवरती असतील, ट्रान्झिस्टर्सवरती असतील, ह्या लॉजिक गेट्सवरती असतील. ही सगळी एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके. सो तोपर्यंत अभ्यास करा आणि या टॉपिकमध्ये जर काही शंका असेल तर मग तसा डेफिनेटली विचारा. चला थांबूया आपण, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.